कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय 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 राम कृष्ण हरि हरि जय एकांती बाळा एकांती बाळा एकांती बाळा की सोहम सुख शयन वेळा की सोहम सुख शयन पाहे चरणा कमळा पाहे चरणा कमळा पाहे चरण कमळा सुंदराचे ते अरुण उदेला नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदं ईशमानंदिवल्लभं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी एकांती बाळा की सोहम सुख शयन वेळा पाहे चरण कमळा सुंदराचे तेथे अरुण उदेला की सुमनी प्रगटला कमळणी जाला अंतरी विकाशु ते चरण कमळ केवळ भक्ता आळी ऊळ सेविती सकळ योगी जन
तेणे तृप्त झाले की हृदयी वो संडले म्हणून वाहावले ज्ञान डोही तेची ते परमानंद गे माय. आनंदकंद महाकैवल्य तेजश्री विश्वसुहृद माऊलींच्या 725व्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंग संहितेच्या चिंतनाच्या उपक्रमात आज आपण 14व्या क्रमांकाचा अभंग पाहत आहोत. 11 चरणाचा खूप मोठा अभंग आहे आणि या अभंगाचं वैशिष्ट्य फार मोठं अलौकिक आहे. अलौकिक आहे. ऐका, कितीही मोठं तत्त्वज्ञान असलं, ब्रह्मज्ञान असलं आणि साधकाजवळ कितीही मोठी बुद्धी असली, तत्त्वज्ञान भारी आहे, मोठं आहे, जड आहे, अवघड आहे, अकाट्य आहे, अगम्य आहे आणि तशीच बुद्धी नवनमोन्मेषशालिनी बुद्धी आहे, वैभवशाली बुद्धी आहे. कोणत्याही प्रमेयाला बरं का म्हणून दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय त्याचं सौरसे विण जाय बुद्धी तयाची, अशी बुद्धी आहे आणि असं ज्ञान आहे. पण ते ज्ञान होण्याला ती बुद्धी समर्थ नसते. म्हणून जगाची एक शिष्य एक गुरु हा रूढला साच व्यवहारू, तो मतप्राप्ती प्रकारू जाणावया. ही जशी परंपरा, ज्ञानाची परंपरा गुरुशिष्याच्या माध्यमातून आली. भक्तीची परंपरा आपल्याला थोडी वेगळी वाटते. आपल्याला वाटलं भक्ती करावी आणि भगवंताचं आळवण करावं, पण जसं ज्ञानाच्या बाबतीत गुरूंनी सांगावं, शिष्याने ऐकावं, तसं हे पहिलं जे रूप प्रकरण आहे, रूपवर्णन प्रकरण आहे, यात ज्ञानेश्वर माऊली भगवंताला बोलतात, भगवंताचं रूप सांगतात, त्याच्या निरनिराळ्या रूपाचे विविध पैलू प्रकाशित करतात, त्याचंही विस्ताराचं भोवतालचं परितः चिंतन मांडतात. हे सगळं असलं तरी या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की या अभंगात भगवंताचं जे ध्यान आहे, श्रीकृष्णाचं जे ध्यान आहे किंवा शेषशायी भगवंताचं जे ध्यान आहे, ते ध्यान निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना जवळ घेऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशी गोष्ट आहे. ज्या श्रीकृष्णाचं नाम गुरुपरंपरेनं मिळालं आणि ते ज्ञानोबा महाराजांना दिलं आणि त्यांनी आपल्याला दिलं, सगळ्या जगाला दिलं, त्याप्रमाणे हा श्रीकृष्ण भगवान मुळात कोण आहे असा जर विचार केला तर हे बाळा, हे ज्ञानदेवा, हे बाळा, तू या शेषशायी भगवंताचं जे सुंदर अशा प्रकारचं स्वरूप आहे ते त्या ठिकाणी तू पहा, असं निवृत्तीनाथांनी भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन ज्ञानदेवांच्या जवळ त्या ठिकाणी केलेलं आहे. ज्ञानदेवांची वाणी बोलते आहे, पण निवृत्तीनाथांचं बोलणं ऐकत बोलते आहे. गुरुशिष्यांच्या एकांती अक्षरा एकाची वदंती, ते मेघाची या परी त्रिजगती गर्जती सैंध, हे जे माऊलींनी म्हटलेलं आहे 11व्या अध्यायात, 11व्याच ना, त्याप्रमाणे निवृत्तीनाथांनी जे माऊलींना सांगितलं, भगवंताचं ध्यान सांगितलं आहे, सांग पांक्त ध्यान अशा प्रकारचं सांगितलं आहे की त्याच्यात काही शिल्लक राहिलं नाही. अशा प्रकारचे आत्तापर्यंत आलेले 2-4 अभंग आहेत. निरनिराळ्या उपपत्तीनं ध्यानाचं वर्णन केलेलं आहे. यातलं ध्यान काही अलौकिक आहे. तेव्हा निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर माऊली अशा प्रकारचं हे ध्यान सांगतात आणि त्या ध्यानाचं वर्णन माऊली करते आहे. आपण भाग्यवान आहोत. हे ध्यान आपल्याला जसं जमेल तसं आपण ऐकण्याचा प्रयास करूया. ज्ञानोबाराय बोलतात, एकांती बाळा की सोहम सुख शयन वेळा,
पाहे चरण कमळा सुंदरा. हे ज्ञानदेवा, हे माझ्या बाळा, हे माझ्या लडी बाळा, ज्ञानदेवावर निवृत्तीनाथांचं फार प्रेम आहे. आई वडील गेल्यापासून त्याच्या अगोदरपासून ज्ञानदेवांनी जे शिष्यत्व पत्करलं आणि ती शिष्यत्वाची नवाळी जगाला दाखवली, त्यामुळे निवृत्तीनाथ पण गहिवरून गेले की शिष्य असावा तर असा, म्हणून असलेलं प्रेम प्रगट होतं. आणि जीवातली गोष्ट मनुष्य प्रेमी माणसाला सांगतो, त्याप्रमाणे ज्ञानदेवांना बाळा अशी लढीबाळ संबोधन देऊन आणि त्या ठिकाणी काय सोहम सुख शयन वेळा वेळा, बरं का, सोहम सुख शयन वेळा म्हणजे काय, मी तुला आता एक ध्यान सांगणार आहे. ते ध्यान सोहम सुखाचं आहे आणि शयन वेळेचं आहे. सोहम सुख, सुख शयन आणि शयन वेळ, वेळ का मेळ, वेळ वेळ, शयन वेळ. सोहम सुख, सुख शयन आणि शयन मेळ म्हणजे काय, तर जो स्वतःच्या सोहम महिमेत आहे असा शेषशाही परमात्मा. वर्णन पाहिलं तर कुठे कुठे ते वर्णन भगवान श्रीकृष्णांचं पांडुरंगाचंही वाटतं, बरं का, पण पुष्कळच असं ठोस वर्णन याच्यात आहे की ते शेषशाही भगवंताचं त्या ठिकाणी दिसतं. म्हणून आपण हे म्हणतो की सुखशयन वेळा. सोहम या बोधावर असलेल्या जगाच्या दृष्टीने झोपलेल्या, पण सोहमतेच्या मध्यांनी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. प्रत्येक बोधाच्या माथ्यावर सोहमतेचा सूर्य ज्या वेळेला येतो त्यावेळेला स्थूल शरीराची छाया आपल्याच खाली लपून जाते. त्याप्रमाणे जीवाचा बोध झालेला किंवा भगवंताचा स्वतःला असलेला बोध तो सोहमतेच्या माध्यमावर येतो, तेव्हा त्याला आत्मभ्रांती जगभ्रांती काहीही राहत नाही. असा निभ्रांत असलेल्या सोहमच्या सुखाचा अनुभव करणारा, पण शयन करण्याच्या अवस्थेत करणारा सुखशयन वेळा, शयनाच्या वेळेला सोहम सुखाचा अनुभव करणारा, सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथे त्रिकुट शिखरी का दान मिळे आई ते, हा संतांचा अनुभव आहे. असा सोहम सुख शयन वेळेला तो परमात्मा आणि त्या ठिकाणी आहे. तर त्याचं तू ध्यान अशा प्रकारचं ऐक. सोहम सुख शयन वेळा पाहे चरण कमळा, पाहे चरण कमळा सुंदराचे. अशा सुंदर भगवंताच्या चरण कमळाचं तू दर्शन घे. ज्ञानोबा शेषशाही भगवंताच्या सुंदर चरण कमळाचं दर्शन घे. निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना सांगतात, पुढे ऐका. तेथे अरुण उदेला की सुमनी प्रगटला, कमळणी झाला अंतरी विकासू. काय झालं ज्ञानदेवा, तिथं अरुणोदय झाला. अरुणोदय झाला म्हणजे काय की हे चरण कमल भगवंताचे असेल की चरण कमळाच्या तळव्याला लाली असते. उभा राहिलेला परमात्मा किंवा बसलेल्या परमात्म्याचे तळवे दिसत नाहीत, उभे राहिलेल्याचे तळवे दिसत नाहीत, पण जे झोपलेलं असतं त्याचे तळवे स्पष्ट दिसत असतात. आणि भगवंताचे तळवे पाचूसारखे लालबुंद आहेत. भगवान निजधामाला जाताना सायंकाळच्या वेळी त्या पिंपळाच्या खाली बसताना एक गुडघा असा केला होता आणि वर असा पाय ठेवला होता. त्याच्यावर सूर्याची किरणं पडली होती, म्हणून त्या जरा व्याधाला दूरवरून ते हरिणाचं मुख वाटलं, ते सुंदर चरण, आणि त्याने बाण मांडला असं वर्णन आहे. त्यावेळेला भगवंताच्या कोमल चरणाचं जिसके चरण कमल कमलाके करतल से ना निकलते देखा असं बिंदू नावाच्या कवीनं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारचे लालबुंद जे तळवे आहेत चरणकमळ, ते अरुणोदय झाल्यासारखी दिसतात. अरुणोदय झाला असंच दिसतंय, म्हणजे बाल सूर्य उगवला असे ते चरणाची लाली अशा प्रकारची दिसते आहे. आणि ही लाली दिसताना गंमत काय झाली,
सूर्यही तिथंच आहे आणि कमळही तिथंच आहे. ती चरणकमळाची लाली अरुणोदयासारखी दिसते आणि त्याच अरुणोदयानं तेच चरणकमल म्हणजे कमळिनी उमलली आहे. कमळ फाकले, सुमन फाकले ना, हो. सुमन फाकले. आणि पुढे काय, सुमनी प्रगटला कमळणी झाला अंतरी विकासू. हो. त्यामुळे त्या अरुणोदयासारख्या त्या लालबुंद प्रभेनं कमळणी उमलली म्हणजे चरणकमल प्रफुल्लित झाल्यासारखं दिसतं, सुशोभित झाल्यासारखं दिसतं, प्रसन्न झाल्यासारखं त्या ठिकाणी दिसतं. म्हणजे त्या कमळणीचा विकास अशा प्रकारचा झालेला दिसतो. असे चरणकमळ ज्ञानदेव बाळा तू पहा. असं ते चरण कमळ केवळ भक्ता आळी उळ सेविती सकळ योगी जन. काय सांगू तुला ज्ञानोबा, ते चरणकमळ त्या अरुणोदयानं त्याचं उकल झाला, त्याला मकरंद आहे. चरणकमळा तुझ्या चरणीच्या सुखा, बरं का, तुझ्या चरणीचे जे सुख आहे काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा अनुभव ठाऊका नाही तुझ. असे ते चरणकमळ ज्ञानदेवा काय सांगू तुला. त्या चरणरूपी कमळाचा सुखरूपी मकरंद घेण्यासाठी अलिउळ म्हणजे भ्रमर हे कोण आहेत, मुनी आणि योगी आहेत. ज्ञानोबा तुझ्यासारखे मोठे योगी, तुझ्यासारखे योगीराज या कमळाचा मकरंद सेवन करणारे आहेत. तेव्हा तू ये आणि या कमळ उमललेल्या मकरंदयुक्त अरुणोदयानं उमललेल्या शेषशाही भगवंताच्या चरणाच्या कमळाचा आस्वाद घे, त्याच्याकडे पहा डोळे भरून, असं बोलतात. तेणे तृप्त झाले की हृदयी ओसंडले म्हणून वाहावले ज्ञान डोही तेची ते परमानंद गे माय. त्यामुळे ते पाहिलं, ज्ञानदेवानी पाहिलं, ते हृदयात ओसंडलं, हृदय प्रफुल्लित झालं, हृदय आनंदित झालं. आनंद कितीही वाटत असला, कोणत्याही वस्तूपासून होत असला तरी तो आनंद हृदयात होत असतो. आता सूर्याच्या प्रकाशानं कमळ विकसित होतं. कमळाच्या विकासामुळे मकरंद मिळतो भ्रमराला आणि मुनिरूपी किंवा योगीरूपी भ्रमराला चरणकमळाचा जर सुख मकरंद जर मिळाला तर त्या योग्याचं हृदय कमळ तेही फुलतं, तेही उमलतं आणि त्याचा आनंदरूप त्याचाही मकरंद त्या ठिकाणी सगळीकडे असा घमघमीत अशा प्रकारचा होतो. आणि असं त्या ठिकाणी होत असताना म्हणून वाहाविले ज्ञानडोही. तर हे कमळ पाण्यात असतं, तर योग्यांचं हृदय कमळ हे ज्ञानडोहात असतं म्हणून ते वाहलं, ते काय भावविभोर अशा प्रकारचं झालं. याचा अर्थ चरणकमळचं दर्शन घ्यायला ज्ञानदेवांना सांगितलं रूपकाच्या भाषेत. त्यांना त्याचा आनंद अशा प्रकारचा झाला. ज्ञानडोहामध्ये परिपूर्ण झालेलं हृदय आनंदमग्न झालं आहे. न संगवे माय परापारुषली दोन दिल दृष्टी झाली देखणे पणे. काय झालं, न संगवे माय. आता त्या चरणकमळाचं दर्शन गुरूंच्या आज्ञेनं घेऊन ज्ञानदेवांना जो आनंद झाला तो आनंद आता सांगता येत नाही, तो बोलता येत नाही, कारण पराच मावळली. तो पश्चंती कुठे राहिली. पश्चंती जर नाही राहिली तर मध्यमा काय करील, आणि मध्यमाच नाही तर वैखरी कशी सांगेल, म्हणून सांगता येत नाही. पण काय झालं, दृष्टीला दोंदील आलं. दोंदील आलं शब्दाचा अर्थ पुष्टता आली. दोंदे निगती काय, भक्ता निगती दोंदे सात्विकाची असं म्हणतं. गणपती बाप्पाला दोंदील का म्हणतात माहिती आहे का, त्यांची ढेरी खूप मोठी आहे. पण भली मोठी ढेरी आहे, भली मोठी ढेरी, पण चरबीनं नाही, जडपणानं नाही,
गणपती नाचतोही भरपूर. ढेरीवाल्या माणसाला नाचायला सांगा बरं, नाही जमणार ना, त्याला जमणार नाही, कुठेही पुटकन पडेल, मोठा लोध्याच असतो तो. तसं गणपती बाप्पा नाही. तुंदिल तनु तरी चपळ साजिरी. हा, तुंदिल हा तनु तरी चपळ साजिरी. हा असं वर्णन आहे. म्हणून पोट असलं तर चपळपणा असला पाहिजे, मग त्याला दोष नाही, अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे दृष्टीला दोंदिल वाढलं म्हणजे हृदयात झालेला चरणकमलाच्या दर्शनाच्या आनंदानं तो आनंद सांगता येत नाही, पण दृष्टी वाढली, दृष्टीला दोंदिल झालं, दृष्टी अशी व्यापक त्या ठिकाणी बनायला लागली. काय असतं, एखाद्या बदामा शिरा खाल्ला म्हणजे जशी शक्ती येते, एखाद्या आवडत्या वस्तूचं किंवा आवडत्या व्यक्तीचं दर्शन झालं म्हणजे मनुष्य अधिक कार्यक्षम होतो. त्याप्रमाणे विषयांना पाहून संकुचित राहणारी जी दृष्टी असते ती दृष्टी सोडून योग्याची एक अंतरात आत्म्याला पाहणारी दृष्टी, त्याहीपेक्षा अशा प्रकारच्या आत्मरूप भगवंताला सगुणपणानं अशा सुंदरपणानं पाहण्यानं ती दृष्टी सक्षम होते, ती दूरदृष्टी होते, ती उंच दृष्टी होते, ती व्यापक दृष्टी होते आणि ती सूक्ष्म दृष्टी होते. म्हणजे तिला दोंदिल आलंय असं म्हणतात. मनाचा अंकुर उगमीच मुराला, तो कृष्णाची होऊन ठेला अनुभविया. मनाचा अंकुर, बरं का, मनाचा अंकुर नुदैजे असं वर्णन आहे 6व्या अध्याय, बरं का. मनाचा अंकुर नुदैजे, मनाचा अंकुर उत्पन्न होत नाही. मनाचा अंकुर म्हणजे काय, तर मनाचा अंकुर म्हणजे मनाची वृत्ती हा अंकुर आहे. आवड येते, वृत्ती किरटी आधी मनवणीच उठी, मनातून वृत्ती उठते, ती इंद्रियाच्या द्वारे बाहेर जाते, मग विषयाचा भोग घेते वगैरे वगैरे. पण मनाचा काय, मनाचा अंकुर उगमीच मुराला. मनाचा अंकुर उगम पावता पावता तिथंच मुराला. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की या चरणकमलाचं पाहून मन इतकं आनंदित त्या ठिकाणी झालं की तो आनंद दुसऱ्याला कोणाला सांगावा याचं भानच त्याला राहिलं नाही. आपलं काय होतं, आपल्याला एखाद्याला लॉटरी लागली, एखाद्याचा मुलगा परीक्षेत पहिला आला, काय झालं, आपण लगेच याचे बटणं दाबायला लागतो मोबाईलचे, याला कळव, त्याला कळव, त्याला कळव, असं झालं, तसं झालं, तसं झालं. पण हे खऱ्या आनंदाचं लक्षण नाही. तो आनंद, व्यवहारातला आनंद आपल्याला भांडवल करून त्याच्याबद्दल प्रसिद्धी मिळवायची असते. व्यवहारात आपल्याला एखाद्या निमित्तानं झालेला व्यावहारिक आनंद, ऐका, विकून आपल्याला त्याची प्रसिद्धी मिळवायची असते. वा 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 वा, धन्यवाद बरं का तुम्हाला, अभिनंदन बरं का तुमचं, अभिनंदनाचा वर्षाव व्हावा असं. पण हा आनंद असा असतो की ते मनात झाला की ते मनाला मनपणच विसरून जातं. मनपण विसरून झाल्यानंतर त्याच्यातून वृत्ती उठावी आणि हा आनंद कुठे बोलावा ही वृत्ती राहत नाही. वृत्ती उठण्याला मनाचं अनुसंधान लागतं, विषयाचं अनुसंधान लागतं, ज्याला सांगायचं त्याचं अनुसंधान लागतं. हे काहीच राहत नाही. मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलपण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे, अशी जी मनाची अवस्था आहे. म्हणून मनाचा अंकुर उगमीच मुराला, ज्ञानोबरायांची कठीण भाषा आहे. पुढे, तये पदांघ्रीचे रज, तेणे तृप्ती वो सहज, बरी त्रिवेणी ऊर्ध्व वज्र मज पाहता. हा, त्या चरणीचे रज पाहून काय, तये पदांघ्रीचे रज, तेणे तृप्ती वो सहज, हा, वरी त्रिवेणी ऊर्ध्व वज्र मज पाहता. तर मी पाहायला लागलो त्यानंतर, तर त्या पदाचे जे रज आहेत म्हणजे धुली कण आहेत, त्या एका कणात कणात परमात्मा साठवलेला आहे. त्याने ते कण, त्या धुलीच्या कणाचं दर्शन घेऊन
जेव्हा मनात त्याचं चिंतन करतो त्यावेळेला माझ्या चित्ताची, माझ्या अंतःकरणाची सहज तृप्ती झाली. सहज तृप्ती, निरंकुशा तृप्ती. सहजता हीच तृप्ती. सहजता हीच तृप्ती, सहज अवस्था हीच तृप्ती. कसं असतं, मला खूप भूक लागली, मला काहीतरी द्या, सरबत द्या, काहीतरी खायला द्या. मग थोडं खाल्लं की थोडं बरं वाटतं, जास्त खाल्लं की जास्त बरं वाटतं, आणि खूप खाल्लं की पहिलं बरं वाटणंही निघून जातं, विचित्र वाटतं. पण एक गोष्ट आहे, जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधे तृषेचा अडदरू नाही जैसा. काहीची नाही. काहीची नाही. तर जेवणाच्या मुळे होणाऱ्या तृप्तीनं, तृप्तीची आणि भुकेची चढ उतार, हा चढ उतार ओरिजिनल तृप्तीत नसतो. अमृताचं निर्झर जठरात जर निर्माण झाला तर त्याला फार पोट भरलं आहे किंवा अजून थोडंच भरलं आहे किंवा काहीच नाही भूक असं नाही, तर एकदम शांत तृप्ती असते, त्याच्यात चढ उतार नसतो. अशा प्रकारची तिला सहज तृप्ती म्हणतात. तर भगवंताच्या त्या दिव्य चरणाच्या रजानं ही सहज तृप्ती अशा प्रकारची झाली आहे. आणि त्यामुळे त्रिवेणी अशा प्रकारचं ऊर्ध्व वज्र मला त्या ठिकाणी दिसतं आहे. त्याचं कारण असं की वज्र, अंकुश, ऊर्ध्वरेखा, त्याच्यानंतर कमळ, षटकोन, चतुष्कोन अशी 18 चिन्ह भगवंताच्या तळव्यावर अशा प्रकारची आहेत. तळव्याची सुंदरता कमलाच्या रूपकानं, त्याच्या रजाच्या सहज तृप्ती हा परिणाम, आणि त्यातले जे चिन्ह आहेत ते चिन्हाचं जे मांगल्य अशा प्रकारचं आहे ते पाहत असताना माझ्या नेत्रातून, माझ्या हृदयात प्रतीत होऊ लागलेलं आहे. ज्ञानोबा राय बोलतात. तव ते रेखा वरी सखोल देखा, त्यावरी वोळले पीयूष पाणी. हां, तर त्यावर त्या वज्र ज्या ठिकाणी एक रेखा आहे, ज्याला ऊर्ध्वरेखा म्हणतात, ते चरणाचं चिन्ह आहे. ती ऊर्ध्वरेखा साधी नाही, आपल्याकडे नुसती खूण असते. ज्योतिष जेव्हा हस्तरेषा पाहतात ना, हस्तरेखा पाहणारे ज्योतिष, त्यावेळेला ते पाहतात की ही आयुष्याची रेषा आहे, ही धनाची रेषा आहे, हे बायकोचं सुख याला मिळेल का नाही, हे संतती होईल का नाही, मला काही त्यातलं कळत नाही, पण असं ऐकू येतं. हे सगळं ते सांगतात. आणि एखादा प्रश्न जर विचारला तर ते म्हणतात की ही रेषा आहे पण जरा स्पष्ट नाही आहे, स्पष्ट नाही, ही अस्पष्ट रेषा आहे. तर भगवंताच्या चरणावरची रेषा इतकी स्पष्ट अशा प्रकारची आहे, इतकी स्पष्ट आहे, ती खोल आहे, सखोल रेषा आहे. सखोल रेषा प्रभावी भविष्याची असते. आणि भगवंताच्या पायावरची रेषा हे भगवंताच्या भाग्याकरता नाही, सगळी भाग्य त्याच्या पायाशी लोळण घालतात, परंतु या भाग्याची, जगाच्या भाग्याची रेषा सखोल असलेली ज्ञानेश्वर माऊलींना त्याच्या पायावरती अशा प्रकारची दिसते आहे. आणि पायावरच्या त्या रेषात पीयूष ओळले, काय तिथे त्यावरी ओळले पीयूष पाणी. पीयूष पाणी काय? अमृताचं जल. अमृताचं जल काय? आपण गंगेला अमृत म्हणतो. आणि ती गंगा भगवंताच्या चरणापासून निघालेली आहे, जगाला पवित्र करते. महादेवाने तिला मस्तकावर त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. भगीरथाने आपल्या 60,000 सकरपुत्रांचा उद्धार तिच्यामुळे केलेला आहे. या भारत देशाचा उत्कृष्ट परिचय जगाला ज्या ज्या मानबिंदूंनी आहे त्यातला स्पष्ट मानबिंदू आहे की जिस देश, इस देश में हम, इस देश के हम हैं जहाँ गंगा बहती है, जिथे गंगा वाहती आहे. भारत देशाच्या संस्कृतीचा दिव्य परिचय ज्या गंगेमुळे आहे, भगीरथाच्या आणि त्या यांचा पूर्वजांचा उद्धार करते आहे. आणि ती समुद्राला मिळेपर्यंत फेडीत पापताप, का पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. अशी गंगा ज्या या रेषेपासून त्या ठिकाणी निघाली आहे, अंगुष्ठापासून अंगुष्ठापर्यंत ती रेषा येऊन तिथून निघालेली आहे. असं जगाचं भाग्य या रेषेतून
मला त्या ठिकाणी दिसतंय. माझं मन अत्यंत आनंदाने उत्फुल्लित होतं आहे. माऊली बोलते, तियेचे निमागे उद्धरणे जगे म्हणून संत संगेत या सोयी. हो, तियेचे निमागे उद्धरणे जगे जगे. त्या गंगेचा जे पियुष पाणी ओळलंय त्या सखोल रेषेच्या चिन्हातून त्या गंगेच्या मागे लागल्यामुळे, त्या गंगेच्या स्नान केल्यामुळे, त्या गंगेचं पान केल्यामुळे, त्या गंगेचं स्नान पान दान इत्यादी केल्यामुळे जगाच्या उद्धाराची सोय झाली. आणि म्हणून त्याला जोडून संत संघाचा महिमा पण वाढलेला आहे. कसा वाढला तर गंगा निघाली, पण गंगेत पापी लोक जर हे करायला लागले, स्नान करायला लागले, तर ती गंगा मलिन होते. गंगेनं येतानाच भगीरथाला विचारलंय की मी पापी होईन, मग काय करावं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, साधवो न्यासिन शांताः ब्रह्मिष्ठा लोकपावनाः हरंत्य घंतेंग संगात ते श्वासते ह्यगभिद हरिही. बरं का, की गंगा माते तू काळजी करू नकोस, आमच्याकडे पापी लोक येऊन तुझं पाणी मलिन होईल असं तुला वाटतं, पण आमच्याकडे नुसते पापी लोक नाहीत. आमच्याकडे ज्ञानेश्वर माऊली आहेत, आमच्याकडे तुकाराम महाराज आहेत, आमच्याकडे एकनाथ महाराज आहेत, आमच्याकडे मोठे मोठे साधू आहेत की त्यांच्या अंगसंगानं तुझं सगळं पाप निघून जाईल लोकांचं टाकलेलं. मग ती म्हणेल मग ते पापी होतील. नाही होणार. पापाचं निराकरण नाश करणारा हरी त्यांच्या हृदयात सतत त्या ठिकाणी असतो, म्हणून ते पाप नष्ट होईल. तर ज्ञानोबाराय बोलतात, ऊर्ध्वरेखेपासून निघालेलं पियुष पाणी त्यामुळे जगाचा उद्धार अशा प्रकारचा होतो. पण त्याकरता जगाला गंगेचा आश्रय करावा लागतो, तसं संतांचाही आश्रय करावा लागतो. आणि संतांना जगाच्या उद्धाराकरता गंगेकडेही जावं लागतं, आणि गंगेलाही जगाच्या उद्धाराकरता आणि स्वतः स्वच्छ शीतल राहण्याकरता संतांच्या चरणाचा आश्रय तिलाही करावा लागतो. म्हणून संत संग आणि गंगेचा ओघ जगाच्या उद्धाराच्या या दोन गोष्टी, या मी पाहत असलेल्या निवृत्ती माझ्या गुरुदेवांनी सांगून मी पाहत असलेल्या या चरणकमलाजवळ मला स्पष्ट दिसत आहेत. माऊली बोलते, ते दोह भागी विस्तारले जगी म्हणून तया भागी चरणांगुष्ठ. हो, हे दोन भाग जगात विस्तारलेले आहेत, म्हणून तया भागी चरणांगुष्ठ. बरं का, चरणांगुष्ठ काय? चरणांगुष्ठ आहे की त्या चरणाला लागून गंगा आली एक, आणि संतही त्याच चरणागुष्टाला लुब्ध झालेले आहेत, त्यालाच लुब्ध झालेले आहेत. तुझ्या चरणाच्या सुख तुला त्या ठिकाणी कळत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. जेव्हा भगवान श्रीकृष्ण जन्मले आणि वसुदेवांजींनी नंदबाबाच्या घरी आणून ठेवले, यशोदा माता गाढ झोपली होती. बरं का, गाढ झोपली होती. ती मुलगी एका कन्येला जन्म दिला होता, योग मायेला. ती वसुदेवांनी टोपलीत घातली आणि ते मथुरेला निघून गेले. त्यावेळेला यशोदा माता गाढ झोपली आहे, तिथं दुसरं कोणीच नाही. तिची नणंद नंदबाबाची बहीण सुनंदा डिलिव्हरी करता आणली होती, ती तिच्या रूममध्ये झोपलेली होती. नंदबाबा त्यांच्या कमऱ्यात होते, आणि त्यावेळेला यशोदा झोपली होती. कन्हैया एकटाच होता. त्यावेळेला कन्हैयाचं जे रूप आहे ते रूप कसं आहे? वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानो बालं मुकुंदं मनसा स्मरामि. हे जे अष्टक आहे अतिशय गोड 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 वर्णन आहे. तेव्हा वटस्य पत्रस्य पुटे शयानम,
वटाच्या पानाच्या संपुटामध्ये बालमुकुंदाचं चित्र आहे, त्याप्रमाणे यशोदेच्या पुढे असलेले भगवान श्रीकृष्ण त्यांनी विचार केला की आपल्याला वेळ चांगला आहे, आपल्याला आता बघत कोणीच नाही, एकांत आहे, या एकांतात काय करावं. माझे सगळे संत मला आणि असं ठरवतात की तुझ्या पायाच्या जवळ काय सुख आहे ते तुला आणि त्या ठिकाणी माहीत नाही देवा. आम्हीच ते जाणतोच, आम्ही दोघे ते सुख जाणतो, तुझ्या चरणाचं सुख आम्ही दोघे जाणतो. कोण? भक्त आणि लक्ष्मी माता हे जाणतो, ती चरण चोरते म्हणून पुढे वर्णन आहे ते. म्हणून अशा चरणाला भगवान त्याची गोडी काय आहे म्हणून दोन्ही हाताने उजवा पाय धरून बळच असा वाकवून भगवान तोंडात घालतात आणि त्या ठिकाणी चुरू 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 त्या अंगठ्याला, पायाच्या अंगठ्याला भगवान पिऊ लागले. आईचं स्तन बाळ ओढतं त्याप्रमाणे. आणि तेव्हापासून जे जे बाळ जन्माला येतात त्यांना अंगठा चोखायची सवय लागते बरं का. अंगठा चोखायची सवय हा मूळ या बाळापासून संस्कार आहेत. म्हणून अंगठा चोखणारं मूल पाहिलं की आपल्याला भगवंताची स्मृती झाली पाहिजे की भगवान असेच चोखत होते, अशी गोष्ट आहे. म्हणून संत आणि ही गंगा आणि जग हे या चरणांगुष्टाला लुब्ध झाले, जोडलेलं गेलेलं आहे, असा माऊलींचा भाव असावा असं वाटतं. दृष्टीचा डोळा न निवडेची बाळा, तेथे झाला एक वळा मुनिजना गे माये. हे बाळा, हे ज्ञानदेवा, दृष्टीचा डोळा तिथं निवडत नाही. म्हणजे काय? जे मुनिजन योगी तिथं भ्रमरासारखे लिगटलेले आहेत, त्या भ्रमराचं सेवन करतात, म्हणजे नित्य त्या चरणाचं ध्यान करतात, नित्य त्या चरणाचं ध्यान करतात. आणि त्यावेळेला दृष्टी आणि डोळा यांची निवड होत नाही. म्हणजे काय आहे तर मकरंद सेवन करणारे मुनी, त्यांना लागलेलं त्या चरणांगुष्टाचं ध्यान, चरणांगुष्ट प्रत्यक्ष त्याचं लागलेलं ध्यान आणि ध्यान करणारे मुनी, या तीन गोष्टी ही त्रिपुटी इतकी एकरूप होते की त्यातलं कोणतं काय आहे ते कळतच अशा प्रकारचं नाही, इतकी ती एकता झालेली आहे म्हणतात. तेथे बिंबली नखे की विवरणी विशेखे, काळेपणाचे निद्वेषे वाहावली पुढा. काय सांगू आपल्याला ज्ञानोबा, काय सांगू बाळा तुला की त्या चरणकमलाची जी नखं आहेत ती अत्यंत तेजस्वी आहेत, चंद्रासारखी तेजस्वी आहेत. काळेपणाचे आणि द्वेषे बरं का. काय होतं, माणसाचं आरोग्य चांगलं असलं ना, म्हणजे आरोग्य चांगलं आहे का, माणसाच्या शरीरात कॅल्शियम कमी पडला आहे का, कोणता घटक कमी पडला आहे का, हे पुष्कळ गोष्टी डॉक्टर्स मला ठाऊक नाही पण नखावरून ओळखतात, नखावरून ओळखतात. आणि काही जर इफेक्ट असला, काही जर दोष असला शरीरात, सदोष असलं तर नखं काळी पडतात. आणि नखं पांढरी शुभ्र अशा प्रकारची असली, पांढरी शुभ्र असून थोडीशी लालिमा त्याला जर त्याच्या कडेला अशा प्रकारचं असेल तर ती नखं चांगली असतात. म्हणून भगवंताची निर्दोष असलेली, पांढरी शुभ्र असलेली, तेजस्वी असलेली, रत्नासारखी फाकणारी, त्याचे किळ फाकत असलेली अशा प्रकारची नख काळेपणाचा द्वेष करतात. म्हणजे काळेपणा त्याच्या ठिकाणी अजिबात नाही. अशा या नखाला पाहून पण योगी अत्यंत निहाल आणि आनंदी होतात. उगमी न संचले की वियोगे वाहावले, पुनरपि जडले कृष्णपदी. उगमी काय? न संचले हां की वियोगे वाहावले, पुनरपि जडले कृष्णपदी. ते नख अशी आहेत की ते काही काही माणसांची नख खुरटे असतात. म्हणजे खुरटे असतात म्हणजे जिथून उगवले तिथंच त्या ठिकाणी त्याची वाढ खुंटते, किंबहुना काही वाढतच राहतात आणि ते कापले जातात
पण तसं नाही, भगवंताचे नख हे सुद्धा त्यांना सोडून जात नाही, ते त्याच ठिकाणी स्थिर होऊन त्याच ठिकाणी अत्यंत सुंदर अशा प्रकारचे राहिलेले आहेत. गंगा अंगुष्ठधार की वाकीचा बडिवार, तेथे सप्तही स्वर उमटताती. हो, ती जी खोल रेषा होती ना, खोल रेषा, आणि त्याच्यावर पडले पियुष पाणी असं वर्णन आहे. पण त्या रेषेतून गंगा नाही प्रगटली, गंगा प्रगटली ती अंगुष्ठातून प्रगटली. अंगठाचं नख आणि त्याचा खालचा भाग यातल्या मधली जी छोटी रेषा आहे, त्या रेषेतून गंगा त्या ठिकाणी प्रगटली, अशी गोष्ट आहे. एखादं भांडं असलं, त्याला चीर पडली आणि ते भांडं जर त्या ठिकाणी भरलेलं असलं, तर त्या चिरेची जी लांबी असते, तिची जी जाडी असते, तिचा जो व्यास असतो, त्याच आकाराचा फ्लो म्हणजे फवारा जोरात बाहेर येतो. त्याप्रमाणे पायाचा अंगठ्याचा भाग आणि नख या दोन्हीतून गंगा बाहेर पडली. तर बाहेर पडताना ती वेगानं बाहेर पडत असताना ती आवाज करू लागली बरं का. म्हणजे पाण्याचा ध्वनी नावाचा गुण असतो. पाणी गुणी आहे आणि त्याचा जलाचा गुण अशा प्रकारचा असतो. तर तो शब्द, त्याचा जो गुण आहे, तो आकाशाचा गुण पाण्याला जो आला आहे, शास्त्रकार सांगतात, तो बुलबुल असा आहे बरं का, बुलबुल असा आहे. तर तो गंगेचा येणारा आवाज, अंगठ्यापासून निघालेल्या गंगेचा ध्वनी, आणि त्याला जोड निघली याची, कशाची, की वाकीचा बडिवार. तो का म्हणे वाकी भाट झाली तीही लोकी, वाक्या गर्जती असं म्हटलंय ना, म्हणून वाकीचा आवाज येतो. त्या चरणाच्या हालचालीमुळे वाकी वाजते आणि गंगेच्या ओघाचा एक हे होतो, गंगेच्या ओघाच्या आवाजाचा एक सूर निर्माण झाला आणि त्याला वाकीचा जर ताल मिळाला तर निवृत्तीनाथ महाराज म्हणतात आणि ज्ञानोबाराय पण म्हणतात की त्याचे सप्तस्वर उमटती, सा री ग म प ध नि सा. तिथे एक संगीत निर्माण होतं आणि त्या संगीतामध्ये अलिउळ होऊन राहिलेले मुनी अजूनच त्या ठिकाणी भावविभोर अशा प्रकारचं बनतात. स्वरूपी रमली म्हणून अधोमुख झाली, शोभती घाघुरली पायी प्रभावळी गे माये. हो, स्वरूपी रमली आणि म्हणून अधोमुख झालेली ही गंगा, हे सप्तस्वर ही गंगा म्हणून घागुरली, तिचा एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी अशा प्रकारचा येऊ लागला म्हणे. तव ते निजानंद भरीते, नेणती आणि काते, विसरली आपणाते हास्य वदने. तर त्याप्रमाणे हे सगळे मुनिजन पाहणारे, याचा आस्वादन घेणारे, ते आपणा स्वतःलाही विसरून अशा प्रकारचं गेलेत असं वर्णन करतात. म्हणती नेती नेती गर्जना, की माणिका खेवणा, घोट्या अनुमाना बाळ सूर्यो. हा, क्षमा करा बरं का, हे गंगेचं वर्णन नाही, वाकीचा बडिवार आहे ना, त्याचं हे वर्णन आहे. गंगेच्या वाकीच्या संबंधात जे सप्तस्वर अशा प्रकारचे उमटले, ते सप्तस्वर ते वाकी अशी अधोमुख त्या ठिकाणी झाली. त्याचे जे क्षुद्र घंटिका वगैरे असतात, अधोमुख झाल्या, त्या वाजायला त्या ठिकाणी लागल्या. आणि हे वाक्य म्हणजे कोण आहेत? हे वाक्य म्हणजे श्रुती आहेत बरं का. हां, वाक्या गर्जती नभा किंवा वाकी भाट झाली तीही लोकी, म्हणजे रूपकाच्या दृष्टीनं वाकीची गर्जना हे भगवंताचं वर्णन वेदानं करावं या पद्धतीनं अशा प्रकारचं आहे. परंतु त्या वाकीला चरणांचं वर्णन करता करता ती नेती नेती अशा प्रकारचं म्हणू लागली, अशा प्रकारचं वर्णन आहे. पोटरिया निवाळा
की उभलिया सरळा जानद्वय सोज्वळा उच्च स्तंभ. काय सुंदर वर्णन आहे. पायाच्या तळव्याचं झालं, चिन्हांचं झालं, अंगठ्याचं झालं, नखाचं झालं, गंगेचं वाकीचं झालं. ती वाकी बोलू लागली, गाऊ लागली असं झालं. आणि वाकी ज्या पायाच्या मनगटात असते, पुढे पोटऱ्या असतात. त्या पोटऱ्यासुद्धा भगवंताच्या अनेक, त्याच्यामध्ये एक घोट्या अनुमाना बाळ सूर्य. हां, घोट्या अनुमाना बाळ सूर्य. हां, तर पोटऱ्या ज्या निवळ नितळ अशा प्रकारच्या आहेत, कमनीय आहेत, सुंदर आहेत, मोहक आहेत, लोभस अशा प्रकारच्या आहेत. पण त्या पोटऱ्या सुरू होतात, वाकीच्या ठिकाणी घोटे असतात. ते घोटे जे आहेत ते घोटेही बाळ सूर्यासारखे तेजस्वी आहेत. त्या घोट्यांचंही तेज त्या ठिकाणी पडलेलं आहे म्हणतात. उंच युगळ कटी माझ सामावे मुष्टी सोहम भाव समदृष्टी दोही भागी गे माये. आता बघा, इथं जे वर्णन आहे हे पांडुरंगाचं वर्णन अशा प्रकारचं वाटतं की नाही? पांडुरंगाचं वाटतं. खालचं पायाचं जे वर्णन आहे ते शेषशाही भगवंताचं वाटतं. अजून काही वर्णन ते भगवान श्रीकृष्णांचं वाटतं. काय हे सगळं अलौकिक आहे. या तिघांचं एकत्रीकरण करून हे वर्णन केलं आहे असं वाटतं. तर निवळ अशा प्रकारच्या पोटऱ्या आहेत आणि त्याच्यावर स्तंभ म्हणजे अत्यंत भक्कम भगवंताच्या जानू म्हणजे गुडघी आणि मांड्या अशा प्रकारच्या आहेत. त्या मांड्याच्या वरती कटी आहे. काय कटीचं वर्णन आहे त्या? उंच युगळ कटी हां, माझ सामावे मुष्टी हां, सोहम भाव समदृष्टी दोही भागी गे माये. हो, तर ही उंच कटी आहे आणि माझ सामावे मुष्टी याचे दोन अर्थ करता येतात. की माझ म्हणजे मध्यभाग, शरीराचा मध्यभाग कंबर असतो आणि शरीर कंबर बारीक असली तर त्या शरीराला सौंदर्य येतं, नाही तर नाही येत. खालचंही पोघरलेलं अंग, वरचं पोघरलेलं अंग, कंबर तशीच. बाई चालली का कणिंग चालली असं वाटतं माणसाला, असं वाटतं. कणगीसारखं शरीर होतं. तर तसं नाही. जसा आठवा असतो ना, मध्ये बारीक असतो, वर थोडा जास्त, खाली थोडा जास्त, त्याप्रमाणे सिंहकटी म्हणतात त्याला. सिंह मोठा असतो, सिंह पराक्रमी असतो, सिंह धैर्यवान असतो, पण सिंहाची कंबर मात्र छोटी असते. त्याप्रमाणे मनुष्य, स्त्री असो पुरुष असो, की तो कार्यक्षम असावा, चांगला असावा, पण कंबर छोटी अशा प्रकारची असावी. तर ती कंबर सामावे मुष्टी. मुष्टी म्हणजे मुठी एवढी छोटी असे, किंवा कटेवर हात जर त्यांनी ठेवले तर त्या दोन्ही मुठी त्याच्यावर त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूनी काय सोहम भावे समदृष्टी दोही भागी गे माये. हां, त्या कमरेच्या दृष्टीने सोहमभाव जणू त्या ठिकाणी बिलसतो आहे. आता कल्पना बरोबर असेल का मला ठाऊक नाही, पण तो ज्या वेळेला असं उपरणं किंवा कंबरपट्टा घातला जातो तर त्याचे जे शेले असतात ते दोन्हीकडे अशा प्रकारचे येतात, दोन्हीकडे येतात आणि ते पितांबरावर शोभून अशा प्रकारचं दिसतात. पांडुरंगाला वगैरे असा शेला घातला जातो. ही जी मेखळ आहे त्या मेखळेच्या खाली लोंबणारे जे काठ आहेत तर तोच सोहमभाव दोन्हीकडे पण प्रतीत होतो आहे असं माऊली म्हणते. वरी वेढीला पिवळा की मिरवे सोनसळा की कल्पतरू फुलला नाभिस्थानी. हो, काय झालं की वरी वेढीला पिवळा. पिवळा काय? पितांबर. पीत म्हणजेच पिवळा, तिचं द्विरुक्ती होते. पिवळा पितांबर, कास कशीला कटी असं म्हणतात. तर तो पिवळा पितांबर आहे आणि तो सोनसळा आहे. पितांबर असला तर तो रेशमी असावा. रेशमाची ओरिजिनल रंगच तो असतो, असा बदामी पितांबर पिवळा. आणि सोनसळा पांघरे पाटोळा, कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाईयांनो. तर सोनसळा म्हणजे त्या रेशमी वस्त्रामध्ये
तसेच सुवर्णाचे धागे काढले जातात आणि सुवर्णाचे धागे काढून काही रेशीम आणि सुवर्ण यांचं कॉम्बिनेशन करून इतकं सुंदर वस्त्र तयार केलं जातं. आमच्या पैठणला अशा प्रकारच्या पैठण्या तयार करीत होते बरं का, अजूनही आहेत. परंतु त्यावेळेला ज्याच्यात सुवर्ण धागे आहेत त्याची लाख 2-2 लाख रुपये किंमत त्यावेळेला असायची. अशा प्रकारचं त्याच्यात जरा चांदी असायची, मध्ये सुवर्ण असायचं, असं सगळं कुशलता कला कुसरी अशा प्रकारची असायची. तर भगवंताला कासे सोन सळा अशा प्रकारचा आहे, पिवळा वेढीला आहे. आणि पुढे काय की कल्पतरू फुलला नाभिस्थानी. आता कमरेपासून नाभीपर्यंत वर्णन आलंय, तर नाभीच्या ठिकाणी कल्पतरू फुलला आहे असं वाटतं. नाभीतून काहीतरी निघालंय त्याच्या कल्पतरूसारखं, ते काय आहे ते पुढे सांगतील कदाचित, आपण पाहू. तेथे वेधू गोपी बाळा की अंतरी सावळा पालवी मेखळा अभिलाखिया. हो, तर गंमत आहे, कटी मेखळा आहेत बेंबीच्या जवळ, खालच्या कमरेच्या वरच्या बाजूला मेखळा अशा प्रकारचा आहेत. आणि कल्पतरू फुलला याचा अर्थ असा की भगवंताच्या या रूपाच्या आणि कमरेच्या भागाला बघण्याची अभिलाषा ज्याला आहे त्याची अभिलाषा हे त्या ठिकाणी पाहून पूर्ण होते बरं का. बेंबीच्या जवळ अशा प्रकारची हे आहे आणि मध्ये सखोल अशा प्रकारचं नाभिकमळ आहे. जसं चरणकमळ तसंच नाभिकमळ हे दुसरं कमळ आहे म्हणे. तेथे मदनु गूढपणे रतिशये रमणे दुजे अनुभवू अनुभवणे न निवडे कही. त्या बेंबीच्या खालच्या बाजूला आणि त्या ठिकाणी गूढपणे मदन आहे, म्हणजे काम आहे. तो काम भगवंताच्या इच्छेवर काम करतो आणि जो मदन भगवंताच्या या गुह्यस्थानी अशा प्रकारचा आहे तो संपूर्ण जगाला जन्म देतो. म्हणून भगवान विष्णूंचं वर्णन केलं आहे, महाबुद्धिर महावीर्यो महाशक्तीर महाद्युतीही. म्हणजे जगातल्या सगळ्या योनीत मनुष्यासुद्धा जी जनन क्षमता आहे, जननाची जी क्षमता आहे त्या क्षमतेचा मूळ स्रोत भगवंताचं हे मदनाचं गुह्य ठिकाण आहे, अशा प्रकारचं वर्णन करायचं आहे. सखोल नाभी मंडळ ते ब्रह्मस्थान केवळ कैसे पाहाले विवळ तेथ जगा माझी गे माये. हो, त्याच्या तिथेच सखोल नाभिकमळ आहे. सखोल नाभिकमळ आहे की जे ब्रह्मस्थान आहे, ब्रह्मदेवाचं जन्मस्थान कमळ आणि कमळाचं जन्मस्थान नाभी, ती नाभी सखोल आहे. या सखोल नाभीत उगवलेल्या कमळात 4 मस्तकं असलेले, म्हणजे आधी 1 मस्तक असलेले ब्रह्मदेव जन्मले. त्यावेळेला मी कोण आहे आणि मी कुठे आहे याचा विचार करणारे ब्रह्मदेव 4ही दिशेला बघते झाले आणि त्यावेळेला 4 मुख त्यांना बनली झाली. आणि मग मी कुठं आहे, हे कमळ काय, त्याच्या खाली कमळ नाळ होती, नळी होती, त्यात ते सूक्ष्मरूप धरून शिरले ब्रह्मदेव आणि या कमळाच्या कळीचा शेवट कुठं आहे हे पाहायला लागले. 1000 वर्ष शोधलं पण कमळाच्या कळीच्या नळीच्या टोकाचा अंत त्यांना लागला नाही. इतकं अथांग हे आहे अशा प्रकारचं. तर त्यावर ब्रह्मस्थान आहे. आणि ब्रह्मस्थान पुढे काय आहे, कैसे पाहाले विवळ तेथ जगा माझी गे माये. हो, अशा प्रकारचं ते पाहणं विवळ विस्ताराचं पाहिलं तरी त्याचा अंत कोणाला लागत नाही. अशा प्रकारच्या त्या कमळात ब्रह्मदेव उपजले आहेत. अशा प्रकारचं ते नाभिकमळ आहे. रोमराज वेळा की वेणी एक वळा दावी निराळा उदरामध्ये. त्यानंतराने रोमराज. रोमराज म्हणजे मोठे मोठे उगवलेले रोमांच, मोठे मोठे केस. तर नाभीपासून हृदयापर्यंत जी एक केसाची वळी असते
3 वळ्या असतात, त्याला त्रिवळी म्हणतात. त्रिवळी म्हणतात. जणू काही नाभी कमळाचा मकरंद सेवन करून अनेक भुंग्यांच्या रांगा हृदयकमळाकडे रांगेत चाललेल्या आहेत, अशा त्या 3 ओळी दिसतात, असं साहित्यामध्ये कवी लोकांनी निरनिराळ्या प्रकारानं वर्णन केलेलं आहे. पण त्यामुळे तो उदर प्रदेश जो आहे नाभिकमळापासून हृदयकमळापर्यंत तो अत्यंत शोभून दिसतो आहे. हृदय निर्मळ तेथ ध्येय ध्यान केवळ वरी चरण कमळ द्विजोत्तम. पुढे हृदय आहे. ती एका वेळी हृदयापर्यंत असते. ज्याच्या छातीला जास्त केस असतात लोकांना ते आवडत नाही आहे, लोक कापून टाकतात. पण कापू नये हे भाग्याचं लक्षण असतं, लक्ष्मीचं लक्षण असतं. म्हणून ही त्रिवळी हृदयापर्यंत आहे आणि तिथे हृदय आहे. कोणाचं? हृदय कमळ आहे. पहिलं पदकमळ, नंतर नाभिकमळ, नंतर हृदय कमळ. ह्या हृदय कमळात काय? याच्यात ध्येय ध्यान आहे. ध्येय ध्यान आहे. ध्येय आहे म्हणजे हे हृदय कमळ ज्या भगवंताचं आहे तो भगवंत साधू संतांचं ध्येय आहे. जे का निज ध्येय योगियांचे ते ध्येय आहे. आणि ज्या भावनेनं भक्त ध्यान करतो, ध्येय म्हणून भगवंताला ध्यातो, ते भक्त त्याच न्यायानं भगवंताचं ध्येय ठरतात. म्हणून भगवान त्यांचं ध्यान करतात. भगवंताच्या हृदयात हृदय भक्तांचं ध्येय आहे आणि भगवंताच्या हृदयात त्याच भक्तांचं ध्यान अशा प्रकारचं आहे. ध्येय ध्यान बहुसुख तेची शेष तुळिका निर्दोख वरी जळसेनू देख भावी गुरु. हे गुरुभक्ताच्या मध्ये आचार्योपासनेमध्ये माऊलींनी लिहिलं आहे. तिकडे मी जात नाही आता. पण अशा प्रकारचं हृदय कमळ ध्येय ध्यानाने युक्त असलेलं अत्यंत प्रशांत, अत्यंत पवित्र आहे. वैजयंती माळ वरी चरण कमळ द्विजोत्तम. हा, तर ते जे हृदय कमळ आहे त्या हृदय कमळाच्या जवळच एक चरणाचं चिन्ह आहे. चरणाचं चिन्ह आहे. कोणाचं चिन्ह आहे? ते द्विजोत्तम, उत्तम द्विजाचं चिन्ह आहे. ज्या वेळेला भृगु ऋषी आले होते त्यावेळेला भृगु ऋषी सगळ्या ऋषीमध्ये चर्चा करीत होते की महादेव, ब्रह्मदेव, विष्णुदेव यामध्ये कोण मोठं असावं, कोण मोठं आहे. मग कोणी म्हणलं महादेव, कोणी म्हणलं ब्रह्मदेव, कोणी म्हणलं काही. भृगु म्हणाले नाही, मी परीक्षा करेन आणि मग ठरवीन. मग ते गेले. ब्रह्मदेवाला काहीतरी बोलले, ते रागावले. भगवान शंकरांना काहीतरी बोलले, ते रागावले. आणि त्याने सांगितलं आता विष्णूंची परीक्षा घ्यायची आहे. ते विष्णूकडे भृगु ऋषी यायला लागले. भगवंतानं अंतर्यामी जाणलं की माझा एक भक्त येतो आहे, परीक्षा करतोय, करू दे, करू दे. सोन्याची परीक्षा कोणी केली तरी सोन्याला राग येऊ नये, कारण त्याचं उज्ज्वलत्व त्याच्यात ठरणार असतं. अशी गोष्ट आहे. म्हणून मी या लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, ओढविली वक्षस्थळाची वाखती चरणरजा, अजूनही पाऊलांची मुद्रा मी हृदयी वाहेगा सुभद्रा, जे आपुल्या दैव समुद्रा जतले लागे. भृगु ऋषी येतील, त्यांना मला लाथ मारायची आहे. पण त्यांनी जर माझ्या मांडीवर लक्ष्मी बसलेली पाहिली तर त्यांना संकोच होऊन ते तसेच परत जातील. लक्ष्मीला रुसली तरी परवती केली, तू बाजूला बस म्हणे थोडा वेळ. अजून काय, कौस्तुभ मणी होता, रुळत होता. त्याने जर लाथ मारली आणि त्यांची लाथ जर कौस्तुभावर लागली तर कौस्तुभ हा कठीण आहे. तो पायाला एखादी जखम करील, खोक पाडील, पायाला त्या ठिकाणी इजा करेल. म्हणून त्यांच्या पायाला इजा होऊ नये म्हणून कौस्तुभ फेडून घेतला हाती. आणि चरण आणि हृदय, छाती जर मी अशी आत घेऊन बसेन तर त्यांची लाथ दुसरीकडे जातील. म्हणून ओढविली वक्षस्थळाची वाखती. वक्षस्थळ, छाती, अर्जुना मी अशी पुढं करून बसलो, कौस्तुभ तिथल्या अडचणी दूर केल्या, पुढं करून बसलो की त्यांना बरोबर एखादा पॅडवर शिक्का मारणारा माणूस, त्याला कागद जसा ताठ लागतो की नाही खटकन शिक्का मारायला, तसे यांच्या टाचेचा शिक्का माझ्या छातीवर मारायला माझी छाती ताठ फुगलेली पुढे आलेली पाहिजे, अडचणीनं रहित पाहिजे. असं मी त्या ठिकाणी केलं आणि त्यानं येऊन
लाथ त्या ठिकाणी मला मारली, ते मागे उसळून पडायला लागले होते. मी त्यांनाही सावरलं, त्यांची टाच सोडू लागलो आणि म्हणाले, ऋषीवर्य तुम्हाला त्रास झाला, तुमची टाच दुखायला लागली, काही औषध लावायला आणू का? अशा प्रकारचं म्हणू लागलो. याचा अर्थ भगवान किती सहिष्णू आहे हे बघण्याकरता भृगूंनी परीक्षेकरता मारली लाथ. पण हा द्विजोत्तम आहे, हा आचाराचं मूळ पीठ आहे, हा वेदाची वेदाची उतारपेठ आहे, असं हे द्विजरत्न आहे. तिथं द्विजरत्न म्हणलं आणि इथं द्विजोत्तम म्हणलं. त्या भृगूंच्या पावलांची खूण, याचं नाव वत्सलांछन हे त्या ठिकाणी आहे असं वर्णन करतात. वैजयंती माळा शोभतसे गळा, उभलेने वक्षस्थळा उभारली. वैजयंती माळा 8 रत्नांची, वेगळ्या वेगळ्या 8 मौल्यवान रत्नांची माळा त्या ठिकाणी शोभून दिसते म्हणे. सरळ बाहुदंडू नकळे कानवडू, आंघोळ्या धडफुड खुणा दावी तोगे माये. याचे 2 बाहू, जे बाहू असतील 2 असो 4 असो, पण बाहुदंड सरळ आहेत, वाकडे नाहीत. वाकडे नाहीत म्हणजे कुठे जाड कुठे पातळ असे नाहीत, आणि असे केलेले नाहीत, असे सरळ आहेत, कोपरापर्यंत तरी सरळ आहेत. आणि पुढे हाताची जी बोटं आहेत ती लांब सडक. माणसं असं वर्णन करतात की मुलगी फार चांगली आहे बाई, चवळीच्या शेंगासारखी बोटं आहेत तिची, असे लांबलचक बोटं आहेत. त्या बोटात 10 अवताराच्या चिन्हाच्या मुद्या घातल्यात. ते पुढे वर्णन, मुद्या घातल्यात, आणि त्या बोटाने भगवान असं खुणा दाखवत आहे. भक्ताला खुणा दाखवून गोपींना वेड लावण्याचं काम, भक्ताला वेड लावण्याचं काम करतोय. बासरी वाजवताना अगदी कुशलतेनं ते त्याची छिद्र दाबतोय, असं त्या आंघोळी आहेत म्हणे. हां किती हां अजून अर्ध राहिलं, थांबायचं का? बघा हां बरं ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबावं असा संकेत आलेला आहे. म्हणून हे भगवंताच्या श्री विग्रहाचं जे अतिव सुंदर वर्णन आहे त्याचा राहिलेला भाग आपण उद्या पाहूया. झालेली सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण. धन्यवाद. सरळ बाहुदंड सरळ बाहुदंड नकळे कानबळ अंगो अंगी अंगोळिया धडपूड खुणा दावी तो गे माये खुणा दावी तो गे माये न संग विमाय परा पारुषली न संग विमाय परा पारुषली दोन दिल दृष्टी झाली देखणे पणे झाली देखणे पणे झाली देखणे पणे झाली झाली देखणे देखणे पणे झाली देखणे पणे
झाली देखणे पणे न संगवे माय पारुषली न संगवे माय परा पारुषली विठ्ठल 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की